आणि ही बातमी येते दिल्लीतून। राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणी सुनावणी आता संपलेली आहे आणि पुढची सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। युक्तिवादाला मला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे। तर सध्या दिल्लीतल्या या सर्व कोर्टातल्या घडामोडींकडे लक्ष आहे। राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणातही आज एक मोठी सुनावणी होती। आता ही सुनावणी सध्याची संपलेली आहे आणि आता पुढच्या सुनावणीची तारीख ठरलेली आहे आणि आता ही पुढची सुनावणी राष्ट्रवादी संदर्भातली होणार आहे 21 जानेवारीला। या युक्तिवादाला मला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। तर आज 2 महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडतात आणि या कायदेशीर कार्यवाही आहेत। यामध्ये राष्ट्रवादीचं आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात सुद्धा आज सुनावणी होती आणि या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीकडे सुद्धा लक्ष आहे। यामध्ये राष्ट्रवादी संदर्भातली जी अपात्र आमदारांची सुनावणी होती ती आता संपलेली आहे। आजचं कामकाज संपलेलं सुनावणीचं मात्र पुन्हा एकदा सुनावणीची पुढची तारीख पडलेली आहे आणि पुढची सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये राष्ट्रवादी संदर्भातली ही सुनावणी होणार असल्याचं कळतंय। तर युक्तिवादाला 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं। आता या पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर याच संदर्भात एक मोठी बातमी, शिवसेना पक्ष चिन्हावर सुद्धा आता 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। महासुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुद्धा 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। खरं तर याच संदर्भात सगळ्यांचं लक्ष होतं। आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाला मिळणार या संदर्भातले काही युक्तिवाद महत्त्वाचे होणार होते। हे युक्तिवाद आता झालेत, मात्र पुढची सुनावणीची तारीख आता 21 जानेवारी म्हणजेच 2026 जानेवारीमध्ये 21 तारीख आता ठरलेली आहे। पुढच्या वर्षावर या दोन्ही पक्षांच्या या सुनावण्या गेलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्ष आणि चिन्हाबाबत कशा पद्धतीने सगळं हे पुढे जाते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर 21 जानेवारीला सुनावणी। आपण काय नेमकं कोर्टामध्ये झालं या संदर्भात माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। उर्वशी, राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष होतं। 21 जानेवारी पुढची तारीख आहे सुनावणीची, काय काय नेमकं घडलंय? 21 जानेवारी ते 26 जानेवारी जे आहे सुनावणी आता पुढे ऐकली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे। आणि त्यात सर्वात पहिले शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष यावरती सुनावणी होणार। त्यानंतर बाकीच्या ज्या 2 हिअरिंग आहेत म्हणजेच आमदार अपात्रता, त्यात पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचं होणार आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसची नाव आणि पक्ष यावरती सुनावणी होणार। आज जेव्हा हे ऐकलं गेलं तेव्हा हे सांगण्यात आलं की कशा प्रकाराने युक्तिवादासाठी किती वेळ लागेल असं कोर्टाने दोघांना विचारलं। म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गट या दोघांना विचारलं गेलं, उद्धव ठाकरे गट यांना विचारलं गेलं। तेव्हा त्यांनी 2-2 तासाची वेळ सांगितली। 2 तास म्हणजे एक साईड, त्यात मग शरद पवार यांचा गट असो किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असो या सगळ्यांनी मिळून 2 तास आणि दुसरे 2 तास जे आहेत सरकार वतीने किंवा आत्ताचे जे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून जे आहेत 2 तास असं सांगण्यात आले। नंतर एकूण 3 प्रकरण आहेत। म्हणजे पहिला प्रकरण हा शिवसेना पक्ष आणि नाव, दुसरा प्रकरण शिवसेना आमदार अपात्रता आणि तिसरा प्रकरण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता। तर या तिघांना आता एकत्रित ऐकलं जाणार असं सांगण्यात येत आहे। आणि कोर्टाने विचारलं की जानेवारीमधील तारीख द्यायची का, त्यावरती शिवसेना ठाकरे गटाने सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत आणि ते सुरू आहेत आणि तातडीने सुनावणी घेण्याची खूप आवश्यकता आहे। यापूर्वी लोकसभा विधानसभा निवडणूक आणि या सगळ्या मशाल या चिन्हावर लढलो। किमान 2 दिवसाला आम्हाला तरी 2 दिवस आम्हाला तरी मिळावेत आणि म्हणून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वेळ देऊ शकतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। आणि म्हणून 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 ला ही सुनावणी होणार आता पुढची असं समजून येत आहे। अगदी
काय नेमकं आज कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान झालं, काय काय घडत होतं? कारण आज या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. उर्वशी, शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेनेचं नाव, अपात्रता हा मुद्दा आणखी तिसराच. मात्र या दोन या महत्त्वाच्या बाबींबाबत नेमकी काय काय आज कोर्टामध्ये आणखी घडामोडी घडल्या? अभिषेक मनु सिंघवी जे शिवसेना उद्धव ठाकरे या गटाला रिप्रेझेंट करतात, त्यांनी कोर्टात सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरण सारखे आहेत, म्हणून त्यांना एकत्रित ऐकावे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पार्श्वभूमीवरती हे खूप महत्त्वाचं आहे की सुनावणी लवकरात लवकर व्हावी आणि म्हणून तातडीने सुनावणी व्हावी असं कुठे ना कुठे सांगितलं जायचं. आणि म्हणूनच असं ठाकरे गटाने सांगितलं आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने आता जानेवारी 21ची ही वेळ दिली आहे. इनफॅक्ट अनुपमा, काहीच वेळात जे आहेत आपल्याला इथे वकील पण भेटतील आणि त्यांना पण आपण विचारूया की नेमकं कोर्टात काय झालं आहे. अनिल देसाई स्वतः उपस्थित होते, अरविंद सावंत उपस्थित होते, अनिल परब हे तिन्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते उपस्थित होते आणि तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे सुप्रिया सुळे हे उपस्थित होणार होते, मात्र ते पोहोचले की नाही हे माहीत नाही. आणि लगेच आपण बघूया तर अनिल देसाई वगैरे इथे पोहोचले आहेत. कोर्टातून बाहेर व्हिज्युअल्स आपण बघायला मिळत आहेत की कशा प्रकाराने जरूर प्रतिक्रिया मिळत असेल तर उर्वशी जरूर प्रतिक्रिया घ्या, जाणून घ्यायचंय काय नेमकी प्रतिक्रिया. कारण आज खूप मोठ्या आशा ठेवून ते आलेले होते आणि त्यांनी म्हटलेलं होतं की आमचा नेहमीच न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आज न्याय आशेवर आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे काय नेमकं होतंय, त्यांच्या प्रतिक्रिया आता काय असणार आहे ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता पुढच्या वर्षीची 2026 मधली ही तारीख मिळाली 21 ते 26 जानेवारी दरम्यान. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आत्ता ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत, 2 डिसेंबरला होणाऱ्या जे मतदान आहे, 3 डिसेंबरला ज्याचा निकाल आहे नगरपंचायत नगरपरिषद, या निवडणुकांमध्ये जे चिन्ह मिळणार आहे ते मात्र आता जे आहेत त्याच चिन्हावर निवडणुका लढल्या जाणार असं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका कशा पद्धतीनं होत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर, आजच्या या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही सगळी माहिती पाहूया. दिल्लीमध्ये आज सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मला युक्तिवादासाठी 2 तास लागतील असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. तर पक्ष चिन्ह प्रकरण महत्त्वाचं आहे, एकूण 3 प्रकरणं आहेत असं मनु सिंघवी यांनी म्हटलं. युक्तिवादासाठी 2-2 तास लागतील असं मनु सिंघवी यांनी म्हटलं. अभिषेक मनु सिंघवी सध्या 21 जानेवारी ही डेट त्यांनी हे केलं आहे, जिथे आमच्या वकिलांनी त्यांना हे केलं की या गोष्टीला अत्यंत गंभीर बाब बसून लवकरात लवकर अर्जन्सी आहे आणि त्या प्रकारे तुम्ही लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. या सुनावणीसाठी आम्हाला जास्तीत जास्त 2 तास जास्तीत जास्त आम्हाला आर्ग्युमेंट पुढे ठेवायला पुरेसे आहेत. समोरच्या बाबतीमध्ये त्यांनाही विचारलं, त्यांनाही 2 तासाचा अवधी त्यांना हे पाहिजे होता, परंतु जस्टिस सूर्यकांत यांनी कोर्टाने आपल्याला 21 जानेवारी जी डेट दिली आहे, जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती. कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पाडत आहेत. 31 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात. आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं, परंतु कोर्टाने ते विचारलं. तुमची मागणी होती की लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर निर्णय कोर्ट का डिले करते. मला वाटतं आता त्याची पुढची विचारणा आपण केली तर मला वाटतं खुलासा घ्या, ते सुद्धा कधी ना कधी आता बाहेर पडतील. पण 21 जानेवारी हे तुम्हाला किती फायदेमंद होणार, कारण की तेव्हा तुम्ही तुमचं मत ठेवणार, तेव्हापर्यंत ऑलमोस्ट 1 राऊंड ऑफ इलेक्शन होऊन जातील. लोकल बॉडी महानगरपालिकेची निवडणूक देखील तोपर्यंत होणे. सर्व लोकशाहीचे जे काही दरवाजे आहेत ते सर्व आम्ही ठोठावले आणि सुप्रीम कोर्ट हे अत्युच्च आहे. आम्हाला आजही विश्वास आहे की ते न्याय करतील, परंतु न्याय हा वेळेत झाला पाहिजे तरच त्या न्यायाला अर्थ असतो आणि तो न्याय वेळेत व्हावा, लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा होती. परंतु आज त्यांनी दिलेलं 21 तारीख ही शेवटी आपल्याजवळ दुसरा काय पर्याय नसतो.
माननीय सुप्रीम कोर्टाला ज्याप्रमाणे त्यांना वाटलं त्याप्रमाणे त्यांनी दिलेली आमदार अपात्रता पण कसं काय हे होणार त्यावर दोन्ही केसेस त्याचबरोबर आहेत. पण आम्हाला सगळ्यात अगोदर जे चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठीचं आमचं जो आग्रह होता किंवा याच्यावर या विषयाचं गांभीर्य ओळखून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय अगोदर द्यावा ते टॅग केलं. दोन्ही याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत त्यामुळे अपात्रतेची सुद्धा केस त्याबरोबर होती. पण या दोन्हीपैकी कुठचंही झालेलं नाही. 21 जानेवारी अपात्रतेच्या केसमध्ये तुम्ही जी अवमान याचिका दाखल केलेली होती ती तुम्ही मागे घेतलेली आहे का नेमकं पक्षाच्या वतीने कंटेम्प्टच्या बाबतीमध्ये? कारण हे विषय झाले की आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. आपण जर त्याचा अभ्यास केला तर कळेल तुम्हाला की अपात्रतेची केस आणि महत्त्वाची सिंबलची केस म्हणजे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे जर त्याची सुनावणी होऊन निर्णय आला असता अपेक्षित वेळेमध्ये तर त्या गोष्टीला एक वेगळा अर्थ असता. अर्थात ठीक आहे 21 जानेवारी आता दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढे दुसरा पर्याय नाही आहे. आम्हाला सुद्धा दुसरा पर्याय आता 2-2 तास दिलेले आहेत. 3 तास आम्हाला 2 तास त्यांना. तर ठीक आहे आता येणारे वेळापत्रक मिळालंय थोडक्यात असं म्हणायचं. वेळापत्रक मिळालं का? सुनावणीचं वेळापत्रक म्हणजे ज्या वेळेला जस्टिस सूर्यकांत स्वतः त्यांनी या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ऑर्डरमध्ये त्या अर्थी त्या दिवशी त्याचं हे असेल. कन्व्हियन्स कंपायलेशनचा भागसुद्धा त्यांनी सांगितला. तो दोन्ही पक्षकारांकडनं करायचा असतो. तो 1 आठवडा अगोदर करायचा आहे आणि नोडल ऑफिसर म्हणजे नोडल ऑफिशियल म्हणून ज्याची नेमणूक दोन्हीकडनं करायची असते. त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे पुढची गोष्ट नव्यानं करायची अशी नाही. ज्यावेळेस सुनावणी होईल त्यावेळेस ते सरन्यायाधीश असतील. ज्यावेळेस सुनावणी सुरू असेल त्यावेळेस ते सरन्यायाधीश असतील ना. सरन्यायाधीश असतील त्यांच्यासमोर अर्थात त्यावेळेला कोणी कुठचा बेंच वगैरे काय ते स्वतः